वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। संकष्टी चतुर्थी ही शनिवारी 30 डिसेंबरला आहे आणि या 2023 या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। या दिवशी आपल्याला एके ठिकाणी 2 वेलच्या ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला 11 आंब्याच्या पानांचा उपाय हा सुद्धा या दिवशी करायचा आहे। हा उपाय कसा करायचा, त्यासोबतच आपल्याला या वेलच्या कोणत्या ठिकाणी ठेवायच्या आहेत, कोणता मंत्र म्हणायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर, तुमची देवपूजा आटोपल्यानंतर, संकष्टी चतुर्थी असल्याने तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। त्यांना विधिवत पंचामृताचा अभिषेक करा। यानंतर हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत। आता गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक कसा करायचा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये जास्त सांगणार नाही। तर आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करणार आहोत। आपल्याला जो आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे, तर देवपूजा झाल्यानंतर तुम्ही दिवा अगरबत्ती जी आहे तर ती देवघरामध्ये लावलेली असते आणि हा दिवा चालू असताना जर तुम्ही उपाय केला तर याचे फळ सुद्धा आपल्याला तसेच मिळणार आहे। परंतु तुम्ही हा उपाय सकाळी 11 वाजेपर्यंत करू शकता। 11 वाजण्याच्या आत कधीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आता हा उपाय करण्याबरोबरच तुम्हाला अजून काही उपाय करायचे आहेत, तर हेही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे। धागा जो आहे तर तो पिवळ्या रंगाचा घ्या। पिवळा धागा नसेल तर तुम्हाला पांढऱ्या धाग्याला हळद लावून तो पिवळा करून घ्यायचा आहे। आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एका ताटामध्ये थोड्याशा अक्षता ठेवा, त्यावरती हा धागा ठेवा। आपल्याला हा धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे। तर त्या याने तुम्ही 3 पदरी 5 पदरी धागा घेऊ शकता। धागा त्या ताटामध्ये ठेवल्यानंतर या धाग्याला हळदी कुंकू व्हायचा आहे, अगरबत्तीने ओवाळायचा आहे, गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, फूल व्हायचं आहे। आता हा जो उपाय आहे म्हणजे हा धागा आपल्याला कुठे ठेवायचा, तर तुम्ही जिथे गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तर त्यासमोर बसून जरी हा उपाय केला तुमच्या देवघरासमोर तरीही चालेल। आणि हा उपाय तुम्ही जेव्हा करणार तर त्यापूर्वी तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, कोणतीही पूजा करताना, कोणताही उपाय करताना स्वतःला बसायला आसन घ्यायचं, डायरेक्ट जमिनीवरती बसायचं नाही। त्यासोबतच स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि दिवासुद्धा अगोदर लावून घ्यायचा असतो आणि मगच हे उपाय किंवा कोणतीही पूजाही करायची असते। आता हा जो धागा आहे तर तो आपण या धाग्याची पूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये हा धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला गणपती स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचे आहे। यानंतर तुमचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही हा उपाय का करत आहात, हातामध्ये हा धागा का बांधणार आहात, जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर तुम्ही तसं म्हणू शकता की मला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून मी हा धागा हातामध्ये बांधणार आहे, तर असं बाप्पांना सांगायचं आहे। यानंतर तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक गाठ बांधायची आहे। तर अशा प्रकारे 108 वेळेला आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि या धाग्याला आपल्याला 108 गाठी ह्या बांधायच्या आहेत। आणि यानंतर हा जो धागा आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर त्यांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आणि तुमची जी समस्या आहे तर ती नष्ट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने एक अर्ध्या तासानंतर हा धागा उचलायचा आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे। आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्ही प्रत्येक संकष्टीला सुद्धा करू शकता। जुना जो धागा आहे तर तो सोडायचा आणि एखाद्या झाडाच्या मुळाखाली ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला नवीन धागा हा हातामध्ये बांधायचा किंवा तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल तर तसा तुम्ही प्रत्येक संकष्टीला हा जो उपाय आहे तर तो करू शकता। नक्कीच हा प्रभावी उपाय आहे। आता पाहूया की आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला यासाठी 11 आंब्याची पाने घ्यायची आहेत। तसेच तुम्हाला कुंकू सुद्धा लागणार आहे। कुंकू घ्या किंवा हळद घेतली तरी सुद्धा चालेल। 11 आंब्याची पाने घेताना ती देठासह पाने असायला हवीत, अखंड असावीत। तुटलेली किंवा छिद्र पडले किंवा अळी लागलेली आहे तर अशी पाने, खराब पाने असू नयेत, पानांवरती डाग असू नयेत। पाने ही आपल्याला हिरवीगार घ्यायची आहेत आणि 11 पाने आणि व्यवस्थित अखंड असलेली घ्यायची आहेत।
तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे आणि ही जी पाने आहेत तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि यानंतर कुंकू जे आहे तर ते ओलं करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला जास्वंदीची एक काडी घ्यायची आहे। जास्वंदीच्या पानाची काडी घ्या किंवा जास्वंदीचं जे ढाळं असतं तर त्याची एक काडी घेतली तरी सुद्धा चालेल। आणि या कुंकवाच्या साह्याने, ओल्या कुंकवाच्या साह्याने प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे एक शुभ चिन्ह आहे, ते मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यासोबतच आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना सुद्धा खूप महत्त्व आहे। आंब्याच्या पानांना, झेंडूच्या फुलांना सुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि तुम्ही या उपायामध्ये झेंडूची फुले जरी वापरली पानांसोबत तरी सुद्धा चालतील। आणि आपल्याला त्या काडीने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना ते व्यवस्थित काढायचं। दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या। या रेषा देताना आपल्याला त्या खालून वरती अशा द्यायच्या आहेत। स्वस्तिक काढण्याची सुद्धा एक पद्धत आहे, त्यानुसार आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे। थोडक्यात सांगते की स्वस्तिकमध्ये ज्या रेषा असतात तर त्या बाहेरील बाजूने आपण आतील बाजूला तर अशा पद्धतीने काढायच्या असतात। तर अशा पद्धतीने हे स्वस्तिक काढायचं आहे। आणि स्वस्तिकमध्ये आपल्याला माहिती आहे ब्रह्मदेव, शंकर, पार्वती, गणपती बाप्पा, लक्ष्मी, विष्णू तर यांचा या चिन्हामध्ये वास असतो, त्यामुळे स्वस्तिक चिन्हाला अतिशय महत्त्व आहे। तर असं 11 पानांवरती आपल्याला 11 स्वस्तिक काढायचे आहेत। आणि एक पिवळा धागा घ्या किंवा तुम्ही पांढरा धागा घेतला तरी चालेल, त्याला तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या। आणि ही जी पाने आहेत तर ते स्वस्तिक काढल्यानंतर प्रत्येक पानाला आपल्याला हळदी कुंकू सुद्धा लावायचं आहे आणि ही पाने आपल्याला या धाग्यामध्ये बांधायची आहेत। आणि या पानांसोबत आपण ज्या पद्धतीने दसऱ्याला किंवा कोणत्याही सणाला झेंडूच्या फुलांचा आणि पानांचा हार करतो तसा जरी तुम्ही हार केला तरी सुद्धा चालेल आणि फक्त पानांचा जरी हार केला तरी सुद्धा चालेल। आणि हा जो हार आहे म्हणजे हे जे तोरण आपण बनवणार आहोत तर हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे। आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो। या ठिकाणातूनच आपल्या घरामध्ये बरीचशी नकारात्मक ऊर्जा येत असते। आपल्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती या दारातूनच आत येत असते आणि त्यासोबत ती काही नकारात्मक गोष्टी सुद्धा घेऊन येत असते। काही जण आपल्या घराकडे वाईट नजरेने बघत असतात, त्यामुळे आपल्या घराला नजरदोष निर्माण होत असतो। तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। जेवढा तुम्ही सकाळी हा उपाय कराल तर तेवढं चांगलं आहे, परंतु काही कारणाने सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर 11 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। आणि आपण हे तोरण घराला लावल्यानंतर म्हणजे मुख्य दरवाजाला लावल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या मुख्य दरवाजाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। धूपदीपाने ओवाळायचं आहे। त्यासोबतच मुख्य दरवाजावरती सुद्धा आपण कुंकवाचं स्वस्तिक काढू शकतो। तर असा हा साधा सोपा उपाय आहे। तर तो तुम्ही संकष्टी चतुर्थी, पौर्णिमा किंवा एकादशी अशा विशिष्ट तिथींना किंवा एखाद्या शुक्रवारी, एखाद्या गुरुवारी तर असं सुद्धा करू शकता। आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा मंगल कलशाची स्थापना करतो तर त्यामध्ये विड्याची पाने वापरतो आणि जर विड्याची पाने नसतील तर आपण त्या कलशावरती आंब्याची पाने वापरत असतो। आपण श्री महालक्ष्मीचं व्रत जे मार्गशीर्षमध्ये करतो तर त्यामध्ये सुद्धा आंब्याची ढाळी वापरत असतो। तर एवढं या आंब्याच्या पानांना महत्त्व आहे, त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे। आता यानंतर 2 वेलचीचा उपाय आहे। तुम्हाला 2 वेलची घ्यायच्या आहेत। वेलची व्यवस्थित असाव्यात, त्याला छिद्र पडलेल्या, किडलेल्या तर अशा वेलची घेऊ नका। 2 हिरव्या वेलच्या घ्या, उजव्या हातामध्ये घ्या। यानंतर तुम्हाला गणपती समोर बसूनच गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे। तर तुम्हाला 11 वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि या वेलच्या तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत। आपली आर्थिक जी समस्या आहे तर त्या समस्येचं निराकरण व्हावं, आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुधारावी, यासाठी आपल्याला हा वेलचीचा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये पैसा येऊ दे, आलेला पैसा टिकू दे, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊ दे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी, संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या उचलायच्या आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये, तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्ही या वेलच्या ठेवू शकता। आणि तुम्ही हा सुद्धा उपाय प्रत्येक संकष्टीला करा किंवा 6 महिन्यातून एकदा केला तरी सुद्धा चालेल। पहिल्या ज्या वेलच्या आहेत तर त्या तुम्ही चहामध्ये वगैरे वापरू शकता आणि दुसऱ्या वेलच्या ठेवून हा उपाय पुन्हा करू शकता।